नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, ज्ञानगुरू यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण उंदीर आणि सिंह यांची गोष्ट अभ्यासणार आहोत। एका जंगलात एक सिंह आणि एक उंदीर राहत होते। उंदीर खूप खोडकर होता। एके दिवशी सिंह झोपलेला होता आणि उंदीर त्याच्या आजूबाजूला खेळत होता। खेळता खेळता तो सिंहाच्या अंगावर नाचायला लागला, खेळायला लागला, उड्या मारायला लागला, त्याच्या केसाला उडायचा आणि याचा त्रास सिंहाला झाला। सिंहाला जाग आली। सिंह चिडला। सिंह उंदराला म्हणाला, थांब, आता मी तुला खाऊनच टाकतो। यावर उंदीर म्हणाला, नको नको सिंह दादा, मला माफ करा, एक वेळ मला माफ करा, मी परत असं कधीच करणार नाही। मला एकदा तुम्ही जर माफ केलं तर मी तुम्हाला कुठे ना कुठे कामाला येईन, मी तुम्हाला कशी ना कशी मदत करेन। यावर सिंह म्हणाला, ठीक आहे, आज सोडतो, पण परत जर तू असा मला त्रास दिला तर मी तुला माफ नाही करणार। उंदीर तिथून पळून गेला। दुसऱ्या दिवशी एक शिकारी आलं आणि त्या एका शिकाऱ्यानं सिंहाच्या अंगावर जाळी अंथरली। सिंह त्याच्यामध्ये अडकला। सिंह आरडाओरडा करू लागला, पण त्याला वाचवायला कोणीच येईना। तो जोरजोरात ओरडू लागला। त्याचा आवाज उंदराने ऐकला। उंदीर पटकन पळत आले तिथे। उंदीर म्हणाले, काय झाले सिंह दादा, का ओरडत आहात? त्यावर सिंह म्हणाला, मी या जाळीमध्ये अडकलो आहे, मला काहीतरी मदत कर। यावर उंदीर म्हणाला, घाबरू नका सिंह दादा, मी आहे ना। उंदीर पटकन लगेच तोंडाने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडू लागला। जाळे कुरतडून सिंहाला रिकामे केले। यावर सिंह म्हणाला, बरं झालं बाबा, तू होतास म्हणून वाचलो। तात्पर्य काय तर संकटकाळी कोण आपल्याला कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही। म्हणून बालमित्रांनो, आपण एकमेकांना नेहमी मदत केली पाहिजे। आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, तुम्ही जर कुणाला मदत केली असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला परत उपयोगी कशी आली हे कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका। भेटू पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय। आपला चॅनल शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हो, कमेंट करायला तरी अजिबात विसरायचं नाही। मी वाट बघते। बाय।